ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. संजय कृत विश्वरूप दर्शनाचं वर्णन. भाग 4. अर्जुनाला मिळालेल्या दिव्य दृष्टीचं वर्णन. ओवी आहेत 187 ते 194. या दिव्य दृष्टीचा अर्जुनावर काय परिणाम झाला ते संजय आता सांगत आहे. जैसा आ ब्रह्म पूर्णोदकी पवे मार्कंडेय एकाकी तैसा विश्वरूप कौतुकी पार्थू लोळे. ज्याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत परिपूर्ण झालेल्या उदकात एकटाच मार्कंडेय ऋषी पोहत होता, त्याप्रमाणे विश्वरूपी आश्चर्यात अर्जुन लोळू लागला. म्हणे केवढे गगन येथ होते, ते कवणे नेले पा केवते, ती चराचर महाभूते काय जाहली. अर्जुन म्हणाला, एवढे मोठे येथे आकाश होते, ते कोण कोठे घेऊन गेलं? ते स्थावर जंगम पदार्थ व महाभूते कोठे गेली? दिशांचे ठावही हरपले, अधोर्ध्व काय नेणो जाहले, चेई लिया स्वप्न दैसे गेले लोकाकार. पूर्वाधिक दिशांचे मागमुसही राहिले नाहीत. वर खाली हे कोण जणे कोठे गेले? जागे झाल्यावर ज्याप्रमाणे स्वप्न नाहीसे होते, त्याप्रमाणे सृष्टीचा आकारही नाहीसा झाला. नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण जैसे लोपे, तैसी गिळिली विश्वरूपे प्रपंच रचना. अथवा सूर्याच्या तेजाच्या सामर्थ्याने चंद्रासह सर्व नक्षत्रांचा समुदाय लोपून जातो, त्याप्रमाणे या विश्वरूपाने ही सृष्टीची रचना गिळून टाकली. तेव्हा मनासी मनपण न स्फुरे, बुद्धी आपणपे न सावरे, इंद्रियांचे रश्मी माघारे हृदयवरी भरले. तेव्हा मनाला मनपण स्फुरेनसे झाले, म्हणजे मनाचे संकल्प विकल्प करणे बंद झाले. तसेच बुद्धी आपण आपल्याला सावरेनशी झाली, म्हणजे बुद्धी कोणत्याही गोष्टीविषयी निश्चय करीनशी झाली. आणि इंद्रियांच्या वृत्ती आश्चर्याने चकित होऊन माघारी परतून हृदयात साठवल्या, म्हणजे इंद्रिय वृत्ती अंतर्मुख झाल्या. तेथ ताटस्थ्य पडिले, टकासी टक लागले, जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता. त्या स्थितीत स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त झाली आणि एकाग्रतेस एकाग्रता आली, जणू काही ज्ञानमात्राला मोहन अस्त्रच घातले. तैसा विस्मितू पाहे कोडे, तव पुढा होते चतुर्भुज रूपडे, त्याची नाना रूप चहूकडे मांडोने ठेले. याप्रमाणे चकित होऊन कौतुकाने पाहू लागला. तो पुढे 4 भुजांचे जे स्वरूप होते, तेच अनेक रूपे घेऊन चारही बाजूने नटून राहिले. जैसे वर्षा काळीचे मेघवडे, का महाप्रलयीचे तेज वाढे, तैसे आपणा विण कवणीकडे नेदीची उडू. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूत येणारे मेघ किंवा महाप्रलयाच्या वेळचे तेज हे वाढून जिकडे तिकडे व्यापतात, त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाशिवाय या विश्वरूपाने कोणतीही बाजू शिल्लक राहू दिली नाही. संजय धृतराष्ट्राला विश्वरूप दर्शनाचं वर्णन करून सांगत आहे. संजयाला आधीच दिव्य दृष्टी मिळालेली असल्यामुळं अर्जुनाला जे भगवंताने विश्वरूप दाखवलं, ते संजयालाही दिसलेले आहे. या विश्वरूपाचे वर्णन प्रथम संजयाने केले, नंतर अर्जुनानं केलं आणि नंतर श्रीकृष्णांनीही केलेलं आहे. संजय धृतराष्ट्राजवळ नुसतंच विश्वरूपाचं वर्णन करत नाही, तर ते पाहून अर्जुनावर त्याचा काय परिणाम झाला ते ज्ञानेशाने संजय मुखाने वर्णन केलेलं आहे. त्याला श्लोकात आधार नाही. संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की विश्वरूप पाहताच अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्यासाठी त्याने मार्कंडेय ऋषींचे उपमान वापरलेले आहे. मार्कंडेय हे महान ब्रह्मर्षी होते. त्यांनी परमेश्वराजवळ त्याची माया दाखवण्याची विनंती केली. ते एकदा आश्रमात बसले असता जोराचा वारा सुटला व पृथ्वी जलमय झाली. मार्कंडेय ऋषी त्या जलप्रवाहात एकाकी पोहत होते. तेव्हा एकाएकी त्यांना त्या अगाध एकारणावात एक वडाचं झाड दिसलं. त्याच्या एका फांदीला एक पलंग लटकत होता व त्यावर एक बालक सुखात पहुडलं होतं. तो बालक एका वटपत्रावर पहुडलेला दिसला असं दांडेकर प्रतीत म्हटलेलं आहे. त्या बालकानं त्या मुनींना आपल्या उदरात विश्रांती घेण्यास सांगितलं. तेव्हा मार्कंडेयाने मुखाद्वारे त्या बालकाच्या उदरात प्रवेश केला. तिथे त्यांना संपूर्ण सृष्टी दिसत होती. अनेक वर्षांपर्यंत भ्रमण करूनही त्यांना त्या शरीराचा अंत लागेना. तेव्हा ते अनन्य गती होऊन परमात्म्यालाच शरण गेले.
तेव्हा ते बालकाच्या मुखातून बाहेर पडले. तेव्हा त्यांना दिसून आलं की ते बालक त्याच वडाच्या फांदीवर बालवेशात सर्व जगत आपल्या उदरात साठवून श्रीवत्स चिन्हाने सुशोभित होऊन स्थित होते. मार्कंडेयांनी जशी परमात्म्याला त्याची माया दाखवण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे अर्जुनानेही परमात्मा श्रीकृष्णांना त्यांचे ऐश्वर्य रूप दाखवण्याची विनंती केली होती. हे साम्य लक्षात घेऊन ज्ञानदेवांनी मार्कंडेय ऋषींचे उपमान वापरलेलं आहे. ज्ञानदेव सांगतात की ते मार्कंडेय ऋषी ज्याप्रमाणे त्या अथांग जलसागरात एकटेच पोहत राहिले होते, त्याप्रमाणे अर्जुनही आश्चर्यरूपी समुद्रात पोहत राहिला होता. त्याच्या दृष्टीसमोरचा रणांगणाचा देखावा अचानक नाहीसा झाला व एकदम विश्वरूपच तो तेथे पाहू लागला होता. अथांग जलराशी समुद्रात ज्याप्रमाणे दिशांचं भान हरपून जातं, चहूकडे एकच जलराशी दिसून येते, त्याप्रमाणे त्या विश्वरूप समुद्रात अर्जुन दिशा हरवून बसला होता. नुसत्या दिशांचेच भान हरपले होतं असं नाही, तर ज्ञानदेव वर्णन करतात की केवढे गगन येथे होते ते कवणे नेले पा केवते. इथं केवढं मोठं आकाश होतं, ते गेलं तरी कुठं. स्थावर जंगम पदार्थ दिशांचे मागमूसच उरले नाहीत. वर काय खाली काय का आहे कळेन असं झालं. सूर्य उगवल्यावर चंद्रासह सर्व नक्षत्रांचा समुदाय लोपून जातो, त्याप्रमाणे सर्व चराचर सृष्टी लोपून गेली. त्याला वाटू लागलं की सर्व प्रपंच रचनाच या विश्वरूपानं गिळली की काय. प्रपंच रचनेमध्ये नाना जडविनाशी वस्तूंना स्वतंत्र अस्तित्व होतं. आता त्याला तेथे असे स्वतंत्र अस्तित्व न दिसता सर्व ठिकाणी परमात्म्याचीच सत्ता अनुभवास येऊ लागली. एक परमात्मा सर्व नामरूपांनी नटलेला आहे असं दिसू लागलं. त्याला जगताचा सत्य अथवा मिथ्या असा कोणताच प्रत्यय येईन असा झाला. मनाचे संकल्प विकल्प करणे, बुद्धीचा निश्चय करणे या क्रिया लुप्त झाल्या. सर्वसाधारणपणे मनुष्याची इंद्रिये ही बहिर्मुख असतात, पण त्याची बहिर्मुख वृत्ती लोप पावली व ती अंतर्मुख झाली. सर्व वृत्ती हृदयाच्या ठिकाणी एकवटल्या. संमोहन घातल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक मानसिक क्रिया बंद पडाव्यात तशी अर्जुनाची स्थिती झाली. वृत्ती तटस्थ झाली. आश्चर्य वाटून तो सहजच इकडे तिकडे पाहू लागला, तर जे चतुर्भुज त्याच्या पुढ्यात होतं त्याच रूपाने नाना रूपे धारण केली होती व भगवान त्याच्या पुढ्यात प्रकट झाले होते. दृष्टांतातून ही गोष्ट स्पष्ट करताना ज्ञानदेव म्हणतात की वर्षा ऋतूत आकाशात सगळीकडे मेघच मेघ दिसतात किंवा महाप्रलयात सर्वत्र तेजस दिसते. त्याप्रमाणे अर्जुनाला जिकडं तिकडं श्रीकृष्ण परमात्माच नाना नामरूपे घेऊन असलेला दिसला. व्यासाने संजयाला ही दिव्य दृष्टी दिली असल्यामुळं त्याने त्या विश्वरूपाचं 10 ते 13 या 4 श्लोकात सहज वर्णन केलेलं आहे, परंतु त्याने अर्जुनाच्या अंतरंग प्रतीतीचे वर्णन केलेले नाही. याचा अर्थ असा की ते विश्वरूप ज्ञानदेवानी दिव्य दृष्टीने पाहिले आहे व अर्जुनाच्या अंतरंग प्रतीतीचं आपल्या दिव्य प्रतिभेने वर्णन केलेलं आहे. पुढे संजय विश्वरूपाच्या मुखांचं, डोळ्यांचं, त्यातील अनेक देखाव्यांचं वर्णन करणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू.